मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसले होते. मी माझ्या मनात देवाशी बोलत होते. देवा, आता हे दुःख मी नाही सहन करू शकत आणि जगायचं काही कारणही माझ्याकडे नाही. मला शांती हवी आहे, कायमची, आणि ती मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझा श्वास थांबेल. आतापर्यंत तू माझ्या विरोधात राहिलास, पण आज माझी साथ दे. मला मरणाची भीती न दाखवता मला एका झटक्यात मरण दे. मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते. त्यावेळी माझ्यासमोर एक मुलगा आला. त्याला बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. त्याचं नाव रोहित. तो पेंटिंग खूप छान बनवायचा. तो कॉलेजमध्ये माझ्यापेक्षा ज्युनियर होता. त्याचे आई वडील नव्हते. त्याची बहीण आणि भाऊजी होते. ते दुबईमध्ये राहत होते. रोहित त्यांच्या क्लासचा टॉपर होता. त्यामुळे कॉलेजमधील सर्व मुली त्याच्याशी बोलण्यासाठी धडपडत असायच्या. आता माझ्या डोळ्यासमोर फक्त रोहितच दिसत होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं. मी त्याला भेटण्यासाठी आतुर झाले होते. पण एक अडचण होती की मी त्याला भेटणार कशी, म्हणून मी रोहितला भेटण्यासाठी बहाणे शोधत होते. आणि एक दिवस काही पेंटिंग देण्याच्या बहाण्याने मी रोहितला भेटले आणि मी त्याला सांगितलं की माझं नाव दिव्या आहे आणि मी 3rd इयर इंजिनिअरिंगमध्ये आहे. आता माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा रोहित येत होता. मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते. मला वाटत होतं की मी रोहितला भेटून आमची मैत्री पुढे वाढवावी, म्हणून मी दररोज कॉलेजमध्ये रोहितची वाट बघत असे. 5-6 दिवस झाले. मी दररोज कॉलेजच्या गेटच्या कट्ट्यावर त्याची तासनतास वाट बघत होते. पण 4-5 दिवस झाले तरी तो कॉलेजला आलाच नाही. क्लासमध्ये चौकशी केली असता मला कळालं की रोहितने कॉलेज सोडलं आहे आणि त्याला परदेशामध्ये जॉब मिळाला आहे. मला हे ऐकून धक्काच बसला. माझं मन कुठेही लागत नव्हतं. पण दिवस जात होते. तसतसं मी स्वतःला सांभाळलं. 4 वर्षे निघून गेली होती, पण मी अजूनही रोहितला विसरले नव्हते. एक दिवस मला माझ्या अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये रोहित दिसला. मी मनातच विचार करू लागले की हा रोहितच आहे का. मी ज्या लिफ्टमध्ये होते त्याच लिफ्टमध्ये रोहित आला आणि मला विश्वास पटला की हा रोहितच आहे. पण मी त्याला काही बोलले नाही. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर त्याने मला हाक मारली आणि म्हणाला, मी CMR कॉलेजमध्ये IT शिकत होतो, पण काही कारणाने मला कॉलेज सोडावं लागलं. रोहित म्हणाला की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे, पण मी त्याला ओळख दाखवली नाही आणि त्यालाही सांगितलं नाही की त्याच्या गेल्यानंतर मी किती डिस्टर्ब झाले होते ते. बोलता बोलता मला कळालं की रोहित माझ्या समोरच्या फ्लॅटमध्येच राहायला आला आहे. रोहित म्हणाला की मी त्या कॉलेजमध्ये 8 महिने होतो. काय तू मला ओळखत होतीस? तू मला कधी कॉलेजमध्ये बघितलं होतंस? पण मी त्याला नकार दिला. हळूहळू आमच्या गाठीभेटी वाढू लागल्या. परत रोहितच्या आठवणीत माझी झोप उडाली होती. हळूहळू रोहितही माझ्या प्रेमात वेडा झाला होता. त्याने मला सांगितलं की मी जेव्हा माझ्या आवडीच्या मुलीला बघतो तेव्हा मी जगातील सर्व मुलींना विसरून जातो आणि मी तिच्यासाठीच मुंबईला आलो आहे. आणि रोहितने मला प्रपोज केलं. मला तर असं वाटत होतं की मला माझं स्वप्नातलं जग परत मिळालं. एक दिवस आम्ही मूव्ही बघून परत येत होतो तेव्हा रोहितने मला लग्नासाठी विचारलं. मी त्याला सांगितलं की मला नाही वाटत की माझे बाबा आपल्या लग्नाला परवानगी देतील. आणि बरोबर त्याच वेळी एका कारने आमच्या बाईकला टक्कर दिली. आम्हाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्याजवळ माझे आईवडील होते, पण माझे डोळे रोहितला शोधत होते. मी माझ्या बाबांना रोहितबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये येण्याआधीच रोहितने श्वास सोडला होता. हे ऐकताच माझ्या मनात जो प्रेमाचा दिवा पेटत होता तो एका क्षणात विझून गेला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर मी ते अपार्टमेंट सोडून पुण्याला राहायला आले, कारण त्या अपार्टमेंटमध्ये माझ्या आणि रोहितच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. माझा आणि बाहेरच्या जगाचा संबंधच तुटला होता. मी पार्कमध्ये एकटीच तासनतास बसून राहायचे. माझ्या मनात जगण्याची जराही इच्छा राहिली नव्हती, म्हणून मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसले होते. मी माझ्या मनातच देवाशी बोलत होते. देवा, आता हे दुःख मी सहन करू शकत नाही आणि जगायचं काही कारणही माझ्याकडे नाही. मला शांती हवी आहे, कायमची, आणि ती मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझा श्वास थांबेल. आतापर्यंत तू माझ्या विरोधात राहिलास, पण आज माझी साथ दे.
मला मरणाची भीती न दाखवता एका झटक्यात मारून टाक. ट्रेन माझ्या दिशेने येत होती, पण अचानक मला इतकी भीती वाटली की मी ट्रॅकवरून बाजूला झाले. मी रडत होते. तेव्हा माझा फोन वाजला. मी कॉल रिसीव्ह केला. तिकडून कोणीतरी बोलत होतं की तुमची पर्स मला गार्डनमध्ये सापडली आहे, त्यासाठी फोन केला होता. मी त्याला सांगितलं, मला नको ती, तुला हवी असेल तर तुला ठेवून घे आणि परत मला फोन करू नको. माझी डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू होती. त्यावेळी तो मुलगाही त्याच्या आईला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याने माझ्या पर्ससाठी कॉल केला होता. माझा नंबर आला होता. माईकवर माझं नाव पुकारलं. तेव्हा त्या मुलाला हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटलं. त्याला आठवलं की ही तर तीच मुलगी आहे जिची पर्स आपल्याला गार्डनमध्ये सापडली होती. आणि तो माझ्याजवळ येऊन बसला आणि त्याने मला सांगितलं की तुझी पर्स माझ्याकडे आहे, मी ती घरातून घेऊन येतो. पण मला त्या पर्समध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी तिथून निघून आले. दुसऱ्या दिवशी परत त्या मुलाची आणि माझी भेट झाली. त्याचं नाव आदी होतं. त्यानं मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं. तो बोलत होता की काल मी तुझी पर्स देण्यासाठी घरी जाऊन पर्स घेऊन आलो, पण तू हॉस्पिटलमधून निघून गेली होतीस. आदीने मला सांगितलं की माझं घर इथून जवळच आहे, आपण माझ्या घरी जाऊ, तुला तुझी पर्स परत देईन. तो मागेच लागला होता, त्यामुळे मला त्याच्यासोबत जावं लागलं. तो मला समजावत होता की आयुष्यात सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स असतात, पण इतकेही नाही स्वतःच्या वस्तू विसरून जायचं. मी त्याला म्हणाले, बरोबर बोलत आहेस तू. खरं तर आयुष्यात सगळ्यांनाच काही ना काहीतरी दुःख असतातच. त्या दिवसांमध्ये आमची चांगली मैत्री झाली होती, त्यामुळे मला माझ्या मागील दुःखातून सावरायला मदत मिळाली. मला आयुष्यात आणि प्रेमात दुसरा चान्स मिळाला होता. आधी मला नेहमी समजावायचा की आयुष्यात अडचणींना सामोरं जायचं असतं, त्यापासून पळायचं नसतं. तो मला सांगत होता की जसं तुझ्यात जीव देण्याची हिंमत आहे, त्याचप्रमाणे आयुष्य जगण्याची हिंमत का नाही. तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, रोहितच्या आठवणीत राहिलेलं आयुष्यच घालवायचं आणि दुसरा म्हणजे त्याला विसरून एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची. तुला जे बरोबर वाटेल ते तू कर. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. माझा वाढदिवस होता. आदीने माझ्यासाठी बर्थडे पार्टी ठेवली होती. मी आदीला घेऊन माझ्या घरी आले. त्याला कॉफी आणि काही खायला बनवून दिलं. आदीला ते खूप आवडलं. तेव्हा तो मला म्हणाला की तो व्यक्ती लकी असेल की लग्नानंतर त्याला इतकं चांगलं खायला मिळेल. पण लग्नाचा विषय निघाला आणि माझं मन परत उदास झालं. मी त्याला सांगितलं की मला लग्न करायचं नाही. तेव्हा आदी म्हणाला, मी समोर उभा आहे आणि तू म्हणत आहेस मला लग्न करायचं नाही. मी त्याला सांगितलं, प्लीज माझी चेष्टा करू नको. तुझे खूप मित्र असतील, पण माझा तू एकच मित्र आहेस. आपल्या मैत्रीत प्रेम आणून तू आपली मैत्री खराब करू नको. आदीने तो विषय चेष्टेने उडवून लावला आणि सांगितलं की या विषयावर आपण परत बोलणार नाही. पण वेळ जाईल तसं आमच्यातील नातं घट्ट होत गेलं. एके दिवशी मी आदीला सांगितलं की मी परत मुंबईला जात आहे. तेव्हा आदीने माझा हात हातात घेतला आणि मला सांगितलं की आयुष्यात त्या सर्व गोष्टी कर ज्यामुळे तुला आनंद मिळेल. त्यानंतर आम्ही दोघेही आपल्या आपल्या घरी परतलो. आदीला रात्री झोप लागत नव्हती, त्यामुळे त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की मी तुला माझ्या बाईकवरून मुंबईला सोडेन. मीही त्याला होकार दिला आणि आदीला माझ्यासोबत एक दिवस वेळ घालवायला चान्स मिळाला. त्याने मला मुंबईला सोडलं. त्याचं मला सोडून जायचं मन होत नव्हतं आणि काहीशी हालत माझीही तशीच होती. दोघेही एकमेकांकडे पाहत होतो. दोघांनाही एकमेकांना सोडून जायचं नव्हतं. आदी जायला निघत होता. माहीत नाही मला त्याच्यासोबत घालवलेले ते सगळे क्षण डोळ्यासमोरून फिरू लागले होते. मी मागे फिरले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. पण मी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मला मागून एक आवाज आला. तो आवाज माझ्या ओळखीचा होता. मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासमोर रोहित उभा होता. त्या दिवशी जेव्हा रोहित आणि माझा अपघात झाला त्यावेळी रोहित कोमात गेला होता आणि त्याच्या उपचारासाठी त्याच्या बहिणीने त्याला परदेशात नेलं होतं. पण माझ्या वडिलांनी मला खोटं सांगितलं होतं की रोहित अपघातात मेला आहे, कारण त्यांना रोहितशी माझं लग्न करू द्यायचं नव्हतं. रोहितला बघून मला धक्काच बसला. मला कळत नव्हतं की त्याच्यासोबत कसं वागू. मी आदीला कॉल केला आणि सांगितलं की रोहित जिवंत आहे
हे ऐकून आधीला काय करावं समजत नव्हतं. पण त्याने स्वतःला सावरलं. मला सांगितलं की तुला रोहित सोबत आनंदाने राहिलं पाहिजे. याचं दुःख तू मनात कधीच ठेवू नकोस की तू मला धोका दिला आहेस. तू रोहितशी लग्न कर आणि आनंदाने त्याच्यासोबत राहा. माझं आणि रोहितचं लग्न होतं, पण आधीला मला शेवटचं बघायचं होतं, म्हणून तो माझ्या लग्नात आला होता. मी खूप उदास होते, पण रोहित खूप खुश होता. आधीने आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो तिथून निघून गेला. आधी घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या आईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की यांच्यासोबत कोणी असतं तर कदाचित त्या वाचू शकल्या असत्या. हे ऐकून आधी स्तब्ध झाला. तो स्वतःला त्याच्या आईच्या मरण्याचं कारण मानत होता. आधी तिथून गेल्यानंतर मी रोहितला माझ्याबद्दल आणि आधीबद्दल सांगितलं. तेव्हा रोहितने मला आधीकडे जाण्यासाठी सांगितलं. मी आधीच्या घरी पोहोचले तेव्हा मला कळालं की आधीची आई आता या जगात नाही आणि आधीही घरी नव्हता. मी त्याला शोधत होते तेव्हा मला आधी रेल्वे ट्रॅकवर उभा दिसला. आधीने आईच्या मृत्यूसाठी स्वतःला अपराधी मानलं होतं. आधी ट्रॅकवर डोळे मिटून उभा होता आणि देवाकडे प्रार्थना करत होता. मी आधीला हाक मारली. आधी माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. तेवढ्यात जोरदार येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली आणि मी मात्र फक्त दगडासारखी स्तब्ध उभी राहून ते दृश्य पाहतच राहिले.